नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज मॅगी बॉल बनवणार आहे। तर यासाठी मी मॅगीचे 2 पुडे घेतलेले आहेत। तर सुरुवातीला 2 बटाटे शिजवून घ्यायचे। तर मध्यभागी कट करून घेतलेला आहे मी आणि कुकरमध्ये टाकायचे आणि 1 ग्लास पाणी टाकायचे। तर मध्यम गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून घ्यायची। कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मोठी। तर कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि मिरची पण बारीक कट करून घ्यायची। एकदम बारीक काप करून घ्यायचे। इथे तिखट मिरची घेतलेली आहे मी, तर भाजून घेतलेली आहे। तर 1 मिरची बस होते। तर कोथिंबीर एकदम बारीक कट करून घ्यायची। तर मॅगी पुड्यामधले मॅगी बाजूला काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये। तर अशा पद्धतीने 2-3 भाग करून घ्यायचे आणि थोडंसं मॅगी अशा पद्धतीने बारीक चुरून घ्यायचे एका प्लेटमध्ये। तर ही वरच्या बाजूला लावण्यासाठी मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मॅगीचे। इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता मॅगी शिजवून घ्यायची। थोडं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून मध्यम गॅसवर 10 मिनिट ठेवायचे शिजवण्यासाठी। तर इकडे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तर ही पाण्यामध्ये मिक्स करून ठेवायचे। जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही। तर 1 ते 1.5 चमचा पाणी टाकायचे ह्याच्यामध्ये। तर आता हे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून झाले पाण्यामध्ये। आता इथं बटाटे थंड झालेले आहेत। तर मी आता मॅगी शिजलेल्याच्यावर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। इथं साहित्य टाकून घ्यायचे। तर इथं शिमला मिरची टाकलेली आहे बारीक कट केलेली, कांदा टाकलेला आहे बारीक कट करून, कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचे, धने जिरे पावडर टाकायचे। तर तुम्हाला जर आवडत असेल तर आमचूर पावडर टाकलं तरी चालते। तर इथे जिरे पावडर टाकलेलं आहे, लाल तिखट टाकायचे 1 चमचा। तर आता इथं बटाटे एकदम बारीक करून टाकायचे, खिसून टाकले तरी चालते, बटाटे नाही टाकलं तरी चालते। तर इथे मी 1 मॅगी मसाला टाकलेला आहे, 1 छोटी पुडी टाकलेली आहे, मसाल्यामध्ये येते ती। तर आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये ह्याला बारीक चुरून घेणार आहे। तर आता हे मोठं भांडे घेतलेलं आहे। तर थोडंसं थंड झाले अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आणि याचे बॉल्स बनवून घ्यायचे। तर तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे त्या आकाराचे बनवू शकता। तर मी लिंबा एवढे गोळ्याचे आकार बॉल बनवून घेणार आहे। तर सर्व बॉल मी बनवून घेतलेले आहेत, बघू शकता। तर इथे मी बारीक चुरा घेतलेला आहे मॅगीचा आणि इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तर कॉर्नफ्लॉवरमध्ये 1 बॉल टाकून घ्यायचा आहे। सर्व बाजूला लागेल एवढं असं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचे आणि असं मॅगीमध्ये बुडवून घ्यायचे आणि सर्व बाजूला मॅगी लावून घ्यायची। तर सर्व बॉल मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे। तर आता मॅगी लावून झालेली आहे वरच्या बाजूला। तर इथं गॅसवर कढई ठेवली आहे, तेल गरम करण्यासाठी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एकदम तेल गरम झालेच हे बॉल सोडायचे। तर सुरुवातीला मी 4च बॉल्स तळून घेणार आहे। तर दोन्ही बाजूनी एकदम छान असं तळून घ्यायचे। तर आता इथं बॉल एकदम छान असे तळून तयार झालेले आहेत।
तर मी आता बाजूला काढणार आहे. तर तुम्हाला आणखीन काळपट तळायचे असले तळू शकता. तर सर्व बॉल मी तळून घेतलेले आहेत. तर सॉस सोबत खाण्यासाठी तयार आहेत. तर बघू शकता एकदम कुरकुरीत असे चवदार मॅगी बॉल्स तयार झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.